कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत। काल पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवरती म्हणजेच शंभू सीमेवरती आणि खनौरी सीमेवरती पंजाब पोलिसांनी कारवाई करत शेतकऱ्यांना अटक सत्र सुरू केलं आणि या अटक सत्रामुळे एकच एक खळबळ राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये उडालेली आहे। आता पंजाब पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना का अटक करण्यात आलेली आहे, त्यासोबतच शेतकरी नेते डल्लेवाल आणि त्यासोबतच पंढेर यांनाही पोलिसांनी ताब्यात का घेतलंय, नेमकं तिथं काय घडतंय याबद्दलचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रो वन शो मधून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पंजाब हरियाणाच्या खनौरी आणि शंभू सीमेवर मागील वर्षभरापासून वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या पंजाबमधील शेकडो शेतकऱ्यांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे। कधी अटक केली आहे तर 19 मार्च म्हणजेच बुधवारी रात्री शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल आणि सवर्ण सिंग पंढेर या दोन शेतकरी नेत्यांना सुद्धा पंजाब पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतलंय। विशेष म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी नेत्यांच्या बैठकीनंतर काही तासातच पंजाब पोलिसांनी कारवाई केली आहे, त्यामुळे शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आता दिसू लागली आहे। या बैठकीनंतर शिवराज सिंग चौहान यांनी शेतकरी नेत्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची सांगून पुढील बैठक 4 मे रोजी आयोजित करण्यात आल्याचंही माध्यमांना सांगितलं होतं। चंदीगडच्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सेक्टर नंबर 26 मध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबतच ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयलही उपस्थित होते। हमीभाव कायद्याच्या मागणीसह त्यासोबतच कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी 2024च्या फेब्रुवारी महिन्यापासून दिल्ली चलो आंदोलन पुकारलेलं होतं, परंतु त्यावेळेस हरियाणा पोलिसांनी या शेतकऱ्यांवरती आंदोलक शेतकऱ्यांवरती बळाचा वापर करून त्यांना रोखलं, ते खनौरी आणि शंभू सीमेवर। याच शंभू आणि खनौरी सीमेवरती हे शेतकरी मागील वर्षभरापासून आंदोलन करतायत। तर दुसरीकडे वर्षभरानंतर केंद्र सरकारनं आंदोलक शेतकऱ्यांची दखल घेऊन शेतकरी नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे। केंद्र सरकारचे प्रतिनिधी मंडळ आणि शेतकरी नेत्यांची पहिली बैठक 14 फेब्रुवारी रोजी झाली, तर दुसरी बैठक 22 फेब्रुवारी रोजी झाली। त्यावेळी तिसरी बैठक 19 मार्च रोजी म्हणजेच काल बुधवारी आयोजित करण्यात आलेली होती। ही बैठकही व्यवस्थित पार पडल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं। या बैठकीत सकारात्मक चर्चाही शेतकरी नेत्यांसोबत झाल्याचंही कृषी मंत्र्यांनी दावा केला। 19 मार्च रोजी ही तिसरी बैठक पार पडली खरी, पण त्यानंतर काही वेळातच खनौरी आणि शंभू सीमेवरील शेकडो आंदोलक शेतकऱ्यांना पंजाब पोलिसांनी अटक सत्र सुरू केलं। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सीमेवर तणाव सुद्धा निर्माण झाला। तसंच खनौरी सीमेच्या आजूबाजूच्या भागासह संगरूर आणि पटियाला जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली। पंजाब पोलिसांनी शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी लावलेले तंबू तोडल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे, तर काही ठिकाणी जेसीबीनं त्यांचे शेड सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले आहेत। शेतकऱ्यांनाही सीमेवरून हटवलं जात असल्याची बातमी सुद्धा समोर आली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळातून यावरती जोरदार टीकाही केली जाते। या प्रकरणावर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी यांनी असं म्हटलंय की शेतकऱ्यांवर डाव आखून हल्ला केला जातोय। फक्त पंजाबच नाही तर संपूर्ण शेतकरी आज मोठ्या हल्ल्याचा सामना करतोय। एक बैठक झाली ज्यात ठरलं की पुढील चर्चा 4 मे रोजी होईल, पण त्यांच्यावर म्हणजे शेतकऱ्यांवर मागून हल्ला केला गेला आणि त्यांना म्हणजे शेतकऱ्यांना फसवलं गेलं। सरकारनं शेतकऱ्यांचा रस्ता रोखलाय, शेतकऱ्यांनी नाही ते दिल्लीला येऊ इच्छित होते असंही चन्नी म्हणाले। तसंच संयुक्त किसान मोर्चानं या कारवाईवरून पंजाबमधील आप सरकारवर आरोप सुद्धा केलेत। पंजाबमधील आप सरकार केंद्र सरकारसोबत हातमिळवणी करून काम करत असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चानं केलाय, तर काँग्रेसचं शिरोमणी अकाली दल यांनी सुद्धा पोलीस कारवाईवरून टीका केली आहे। तसंच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडलं नाही तर देशभर आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय। पंजाब पोलिसांनी मात्र कारवाई दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला असून कोणत्याही प्रकारची बळजबरी केली गेली नाही असं सांगितलंय। तसंच हरियाणा पोलीसही लवकरच कारवाई सुरू करतील। यामध्ये काही शेतकऱ्यांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली, त्या शेतकऱ्यांना बसमध्ये घरी सोडण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केलाय। एकीकडे शेतकरी संघटनांचे आरोप, त्यांच्यावरती होत असलेले हल्ले
त्यानंतर पोलिसांकडून त्यांना शंभू सीमेवरून आणि खनोरी सीमेवरून हाकलून देण्याची तयारी, तर दुसरीकडे आम्ही शेतकऱ्यांवरती कुठल्याही पद्धतीची बळजबरी करत नाहीयेत, ते स्वखुशीनं इथून निघून जात आहेत, अशा पद्धतीचा पोलिसांचा दावा. त्यामुळं एकूणच राजकीय वातावरण सुद्धा शेतकरी आंदोलनावरून पुन्हा एकदा पेटलंय. आता पंजाबमधील आणि इतर भागातील शेतकरी याबद्दल काय भूमिका घेत आहेत, शेतकरी संघटनांची भूमिका यावरती काय असणार आहे आणि केंद्र सरकार, पंजाब सरकार नेमकं काय भूमिका घेऊन हा सगळा प्रकार हाताळत आहे, याकडे आपलं लक्ष असणार आहे. मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय. तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.